मित्रांनो, मी रमेश गोटे आणि मी एक रील्स्टर आहे. आणि मला जर हागायला सोडलं नाही ना तर मी इंस्टाग्रामवर जाऊन हागल. काय सध्या मी आहे कोथरूडच्या एका सार्वजनिक संडासापाशी. आपलं करिश्मा क्रॉस केल्या केल्या मित्रांनो, काय ही हागंदारीची लाईन बघा. मी काहीच करत नव्हतो, मी मुतत नव्हतो, काहीच नव्हतो. दादा ऐका, तुमचं नाव काय? दादा दादा तुमचं नाव सांगा. मी मुतत नव्हतो, काहीच नव्हतं. हा माणूस काय मला म्हटला माहिती का, कुठं बी जाऊन हाग म्हटला. दादा एक मिनिट, तुम्ही काय म्हटला? मी तुम्हाला काय म्हटलो? मी एक रील्स्टर आहे, मी इंस्टाग्रामवरती हाकतो. मी सामान्य माणूस नाही, माझा गूस होण्याचा आहे. मी सामान्य माणूस नाही. काय हे बघा मित्रांनो, एखाद्या रील्स्टरला 8 वर्ष पूर्ण झाली इंस्टाग्रामवरती हाकतोय. कितीतरी लोकांचे ढुंगण धुतले, कितीतरी लोकांना डायपर घालून मदत केली. पण जर का आज मला हागायला सोडत नसतील ना तर काहीच अडचण नाही, उद्यापासून मी पण डायपर घालून फिरणार. दादा याला सांग यार. अरे रमेश गोटेला अडवतो यार. किती वेळची मी माझी शी बॉर्डरवर अडवून ठेवली आहे आणि हा व्यक्ती मला जाऊन देत नाही, रमेश गोटेला जाऊन देत नाहीये. अरे वरनं भांडणं पण करतोय, भांडणामुळे माझी चड्डी पण पिवळी झाली. आणि ही ही माझी गाडी, ही माझी गाडी यार. फक्त त्यांनी संडासात जाताना अडवलं नाही, तर जो संडासाचा मॅनेजर आहे ना त्याने पण सांगितलं की इथून पुढं जेव्हा पण रमेश गोटेला हागायला येईल ना तेव्हा त्याला ह्या संडासात जाताना अडवायचं नाही. म्हणजे कसं, तो इंस्टाग्रामवरती पण हागणं बंद करेल, वरून त्याची जेव्हा शी होईल त्याला डायपर पण देतो म्हटले.